नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज धाराशिव शहरात स्वर्गीय संतोष देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येबाबत हत्येचा निषेध करण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. दुपारी साधारणपणे 12:30 वाजता शहरातील जिजाऊ चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, स्वर्गीय संतोष देशमुखांचं कुटुंबीय, त्याचबरोबर आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस, तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रवीण स्वामी, आमदार बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर या नेते मंडळीसह शहरातील आणि जिल्ह्यातील आणि जवळपास सर्व पक्षाचे पदाधिकारी हजर होते. हा मोर्चा पुढे संत गाडगीळ बाबा चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेला आणि तिथून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर त्याचं मोर्चाचं सांगता झाली. या मोर्चाची सांगतेच्या वेळी आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबरच स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैष्णवी हिनंही भाषण केलं. ह्याच्यात सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात बेधडक अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेवर आरोप केले. या संतोष देशमुख प्रकरणी 7 आरोपी पकडलेले आहेत. त्या 7ही जणांवर आज पोलिसांनी मोक्का लावला. मोक्कामुळे आता या 7ही आरोपींना पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत आणि या गुन्ह्याचा कोर्टात निकाल लागेपर्यंत जामीन मिळू शकणार नाही. त्याचबरोबर त्यांची संपत्तीही जप्त करण्यात येऊ शकते. मात्र या आजच्या मोर्चाच्या सांगता सभेत बोलताना आमदार सुरेश धस त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी तुम्ही एक खंडणी प्रकरणी आणि 7 हत्येच्या प्रकरणी आरोपी अटक केलेली आहे. खंडणी प्रकरणामुळे ही हत्या झाली आहे. त्यामुळं 8च्या 8 आरोपींना मोक्का लावा अशी मागणी केली. मला ही धमकी कधी मध्ये धमकी दिली जाते असं सांगत सुरेश धस म्हणाले, मी धमक्यांना घाबरत नसतो. आणि त्यांनी परवा तर एकानं म्हणले, तुमच्या ह्याच्यात किती दम आहे? माझ्यात दम आहे आणि म्हणूनच मी गेली महिनाभर संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी जिथं मोर्चे आयोजित करण्यात येतात तिथे जाऊन बोलतो आणि माध्यमांनाही माझं याबाबतचं काय मत आहे आणि काय आरोप आहे ते करत असतो असं ठणकावून सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी तर धनंजय मुंडेचा एकेरीच उल्लेख केला आणि तुझ्या दहशत माजवणाऱ्या टोळ्यांना थांबव, नाहीतर तुझी आणि माझी गाठ आहे असं आव्हान पण दिलं. मोर्चाला धाराशिव जिल्हा
मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. दुपारी 12:30ला सुरू झालेला मोर्चाची सांगता दुपारी 3:30 नंतर झाली. असो, आपण याबरोबरच मोर्चातील काही क्षणचित्राची व्हिडिओ दाखवत आहोत, ती यासोबत जोडलेली आहे. इकडं बिबट्या आणि साडू वाघाची दहशत कायमच आहे. काल पिंपरी येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात असलेल्या कुत्र्यांवर हल्ला केल्याचं घटना घडलेली आहे. हा हल्ला बिबट्याने केला असावं असं धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर पुढं वरवंटे येथे तर वाघच दिसल्याची चर्चा मोर्चात सामील झालेले लोक करत होते. तो कसा आला, कोणाच्या शेतात गेला, त्याला ताणा काढायचा कसा लोकांनी प्रयत्न केला, असं अगदी रंगवून सांगितलं जात होतं. मग वन विभाग या ठिकाणी गेलाय की नाही, घटनेत त्या स्थळ पंचनामे केलेत की नाही, आणि पावलाच्या ठशावरून मग बिबट्या होता का साडू वाघ होता याचंही काही केलं नाही. तिकडं वैराग भागात गेली 4 दिवस साडूच दर्शन घडतंय असं लोकांचं म्हणणं आहे. परवा गुरुवारी साडू लाडोळे शिवारात होता आणि लाडोळे ते वरवंटी तसं 50 किलोमीटरच्या आतीलच अंतर आहे. त्यामुळं लाडोळ्याहून तो वरवंटी या धाराशिव तालुक्यातील गावापर्यंत आला पण असू शकतो. हे याबाबत काही शंका वाटण्यासारखं काही कारण नाही. साडूला आता जेरबंद करण्याचे आदेश आल्याचं सांगितलं जातंय, पण वास्तव काय आहे याची अजून कोणालाही काही माहिती नाही. या बिबट्या आणि वाघांचा बंदोबस्त करावा ही संपूर्ण धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, माळशिरस, बार्शी आणि मोहोळ, माडा या तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि या मागणीकडे तसं दुर्लक्ष वन विभागानं करू नये. लवकरच यासाठी पावलं उचलावी एवढीच अपेक्षा. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद. एका सरपंचाची हत्या होते आणि गेल्या 1.5 महिन्यापासून त्या कुटुंबियाला न्याय मिळत नाही. अशा संतोषी देशमुख यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ या महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी उपस्थित असलेले सर्व धाराशिव नगरीतील सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे, सर्व नेते मंडळी, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, खऱ्या अर्थानं गाव विकासाचा आत्मा ज्यांना म्हटलं जातं, तो गावगाडा चालवणारा सरपंच या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नसेल तर हा महाराष्ट्र बिहारच्या दिशेने जातोय काय अशी परिस्थिती आज आपल्या सर्वांना बघायला मिळते. कारण लोकविकासाची कामं करत असताना अनेक लोक सरपंचाच्या अंगावर येत असतात. त्या सरपंच या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आलेलं आहे. त्या कुटुंबियांना मी विनंती करतो की त्याने राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं अभिवादन करायचं. याबरोबर आपल्या स्वयंसेवक समितीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो, कृपया आपल्या सर्व नागरिकांना, सर्व बांधवांना विनंती, कृपया थोडंसं मागासारखा सर्वांना विनंती आहे, कृपया सर्वांना विनंती आहे, कृपया थोडं मागासारखा. कुटुंबियाला कोणी वाद द्या. ते कुटुंबीय